हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवारनी ब्लॉग. तर मित्रांनो, कसे आहात? तर मित्रांनो, आता मी नाक्यावरती आलेलो आहे आणि बघा हा आमचा नाका आणि नाक्याचा हा परिसर. तर बघूया भाडं कुठलं आणि केव्हा येतं ते. ओके. आणि मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही जो मला भरभरून प्रतिसाद देताय ना, त्याबद्दल सर्वांचं खूप 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 आभारी. असाच सपोर्ट करत राहा. ओके. तो हॅलो गाईज, मित्रांनो, आता दुपारचे 3 वाजलेले आहे. हो, 3 वाजलेले आहे आणि अजून काय आपल्याला भाडं मिळालं नाही किंवा एखादा कोणाचा फोनही नाही आला. तर मित्रांनो, चला ठीक आहे. जेवणाची वेळ तर होऊन गेली केव्हाची. मित्र कंपनीबरोबर गप्पा मारत होतो, त्यामुळं वेळ मिळाला नाही जेवणाला. पण आता जेवण करूया आपण. बघा आज बघा काय आलेलं आहे मित्रांनो. ही बघा कोबी आणि डाळ मस्त भाजी बनवलेली आहे. आपली नेहमीप्रमाणे पोळी आहे, चटणी आहे आणि हे बघा हे आहे गुलाबजाम. तर जेवणाचं बेत भारी मित्रांनो. आज जेवणाचं बेत भारी आहे. तर चला आता आपण जेवण करूया आणि तुम्ही पण चला जेवणाला. चला. ओके. कोबी आणि त्याच्यामध्ये डाळ भारी वाटतं खायला. मस्त. आणि ही चटणी मस्त. चटणी तर भारी वाटते एकदम. झणझणीत आहे एकदम मस्त. हे एकदम झणझणीत मिळते, एकदम झणझणीत. तर मित्रांनो, हे बघा आता गुलाबजाम, कोबीची भाजी, पोळी आणि एकदम झणझणीत मिरची पोळी खाली. आता मी मस्त झणझणीत तोंड झालेलं आहे. त्याच्यावरती बघा आता हे गुलाबजाम. मिरचीने ना तोंड एकदम झणझणीत झालं होतं. गुलाबजाममुळे जरा एकदम गुलाबजाममुळे ना बरं वाटलं जरा झणझणीत तोंडाला. झणझणीतपणा कमी झाला गुलाबजाममुळं. एकदम तोंड एकदम झणझणीत झालं होतं मस्त. तर मित्रांनो, जेवण तर झालं मस्तपैकी. मिरची चटणी जी होती ना, हिरव्या मिरच्या आणि लसूण, ते एकदम झणझणीत झाली होती भाजी. मिरची त्यामुळं
तोंड एकदम झणझणीत झालं होतं, परंतु गुलाबजाममुळं बऱ्यापैकी तोंड आहे ना झणझणीपणा कमी झाला आहे. त्यामुळं बरं वाटलं गुलाबजाममुळं. तर मित्रांनो, जेवण करताना थोडंसं अगोदर आहे ना, जेवण करताच एक आपल्याला उद्याचं भाडं आलेलं आहे. तर ते भाडं असं आहे की आमच्या इथे बंग बाबा आहे, आईस्क्रीमचे क्वालिटी आईस्क्रीमचे बंग बाबा आहे. तर त्यांनी फोन केला होता. ते नाही काका आपल्याला उद्या गाडी पाहिजे तुमची, उद्या 11 वाजता, आणि आता 3 माणसं पण घेऊन यावं असं. तर ठीक आहे, चला उद्याचं भाडं बुक झालेलं आहे. परंतु मित्रांनो, आज सर अजून काही नाही आहे, बघूया वाट भाडे येण्याची. चला ओके, तोपर्यंत आराम करू तोपर्यंत. ओके, हॅलो गाईज. तर मित्रांनो, आपली वाट बघण्याची वेळ संपली आता, आणि आपल्याला बघा 5 वाजता भाडं लागलेलं आहे, 5 वाजता. तर आता आपण इथं आलेलो आहे ABP सर्कलला, ABP सर्कलच्या मागच्या बाजूला, आणि ABP सर्कलवरून आपल्याला विनयनगरला प्लायवूडची पीस घेऊन जायचं आहे. ते बघा आता इथं आलेलो आहे आपण. इथं पाठीमागून आहे ना, पाठीमागून इथून प्लायवूड पीस घ्यायचे आणि ते विनयनगरला पोहोचायचे. तर बघा मित्रांनो, इथला परिसर बघा हा, आणि हे झाड बघा कशाचं आहे, तेव्हा कसं उंच ते हे आलेले बघा. त्याला कशाचं आहे, मी तर पहिली वेळ बघतो असं आहे झाड. हे बघा कशाचं आहे झाड, नवीनच बघतोय मी. खूप चिंचासारखं आहे. तर बघा आता इथं आपल्याला गाडी लोडिंग करायची आहे. इथं नवीनच बिल्डिंगचं काम चालू आहे. ते आता आणतील ते प्लायवूड आणि लोड करतील ते आता 2 मिनिटांनी. तर ठीक आहे, हे बघा लोडिंगचं काम चालू आहे बघा आता. तर मित्रांनो, आता आपली गाडी लोड झालेली आहे बघा. हे बघा, आणि हे काका आहे, यांचं भाडे आपलं. कारण त्यांचं इंट्रोडक्शन करून देतो मी तुम्हाला गाडीमध्ये. तर मित्रांनो, आता आपण गाडीमध्ये ते फळे भरून आहे ना, आपण निघालोय आता विनयनगरकडे. हे बघा, आणि तुम्हाला ओळख करून देतो मी एक. हे बघा, हे जे आहे ना, यांचं नाव मोहन जमीर हा, मोहन जहांगीर आहे. तर हे ना मोठमोठ्या फ्लॅट बिल्डिंगचे मोठमोठे फर्निचरचे कामं घेतात ते, आणि फर्निचर एकदम चांगल्यापैकी करतात, चांगल्या प्रतीचे ते कारागीर आहे ते. तर मी तुम्हाला त्यांची ओळख करून देतो सर, हे 2 मिनिटात. हे बघा, आत्ता हे जे येईल ना, ते मायको सर्कल आहे. मित्रांनो, आता आपण मायको सर्कल क्रॉस करून आता चांडक सर्कलकडे निघालेलो आहे, आणि तसंच बॉम्बे नाक्यावरून आपल्याला विनयनगरला जायचं आहे. आता येईल तो चांडक सर्कल येईल आता. तर मित्रांनो, आता आपण चांडक सर्कलवरून बॉम्बे नाक्याला जातोय आता आपण. बघा मित्रांनो, आता आला बॉम्बे नाका, आणि बॉम्बे नाका पास करून आपल्याला विनयनगरला जायचं आहे. आहे बॉम्बे नाका. ते बघा, आता आपण बॉम्बे नाका पास केलेलं आहे आपण, आणि विनयनगरकडे निघालेलो आहे. हे बघा, हा सर्व डेव्हलप एरिया आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला ओळख करून देतो.
हे बघा, हे जे आहे ना हे मोहनजी आहे. हा, मोहनलाल आहे. आणि हे उत्कृष्ट प्रतीचे फर्निचर बनवतात, एकदम चांगल्या क्वालिटीचे. ते बघा, हे मोहनलालजी आहे. आणि नासिक में काम चलता है पूरा फर्नीचर का. और अपन पूरे नासिक है, मालेगांव है, ये इगतपुरी में चालू है, सब जगह अपना फर्नीचर का काम चालू रहता है. आणि विशेष म्हणजे ते चांगल्या क्वालिटीचं काम करतात, टॉप क्वालिटीचे फर्निचर करतात. तर तुम्ही संपर्क साधा यांच्याशी. खाली लिंकमध्ये त्यांचा नंबर पाठवतो तुम्हाला. चला, ओके. तर मित्रांनो बघा, आता आपण इथे विनायकरला आलेलो आहे आणि आता हे मटेरियल खाली होते बघा. त्याच्या फळ्या आहे ना त्या खाली होतात. मित्रांनो, हे जे मोहनजी आहे ना बघा, यांचं दुकान आहे. आणि दुकानामधलं हे बघा कारागिरी बघा यांची. हे बघा, हे मंदिर बघा, बाजूचं मंदिर. हे सर्व ऑर्डरचा माल आहे. हे बघा, हे शीसमचं आहे. जे मंदिर दिसतं ना हे शीसमचं आहे. एकदम ऑर्डरचा माल ते बनवतात, बनवून देतात. ते छान आहे एकदम मंदिर वगैरे, भारी भारी सर्व आहे. त्याला ड्रॉवर वगैरे सर्व आहे बघा, ड्रॉवर वगैरे सर्व आहे. असे एकदम उत्कृष्ट कारागीर आहेत. बघा, हे मोहनजी आणि हे काका. तेव्हा हे काका. चला, ओके. मित्रांनो, आता आपण ABP सर्कल ते विनयनगर जे भाडं होतं ते मारून आपण आता नाक्यावरती आलेलो आहे. आणि बघा, आता आपली गाडी खाली झालेली आहे. हे बघा, आणि खाली होऊन आपण आता नाक्यावरती पोचलेलो आहे. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ आता इथंच थांबू. जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि तुमचं काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो, हसा आणि हसत राहा. ओके, गुड बाय.